रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. मुंबईतील एका नामांकित बिल्डरने मराठी तरुणाला केलेल्या मारहाणीचे आणि जातीवाचक शिवीगाळीचे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाने आता हिंसक वळण घेतले असून संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित बिल्डरचे कार्यालय फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे चेंबूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडे कामाला आहे. काही दिवसांपूर्वी ऑफिसमधील कामाचे कागदपत्रे म्हणजेच पेपर नेट स्टेपल केले नाहीत या कारणावरून सुशील रहेजा यांचा पारा चढला. त्यांनी राहुलला सर्व स्टाफ समोर केवळ मारहाणच केली नाही तर अत्यंत खालच्या भाषेत जातीवाचक शिवीगाळही केली. तुम घाटी लोक कभी सुधरोगे नहीं अशा शब्दात त्यांचा अपमान केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसात धाव घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीने पीडित तरुणाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशन मधील सुशील रहेजा विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपी बिल्डरला अटक केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. सुशील रहेजा हे शनिवारी चेंबूर येथील त्यांच्या कार्यालयात असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहानी आणि युवा आघाडीचे सागर गवई यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ऑफिसच्या दिशेने कूच केले. वंचितांचे पदाधिकारी येत असल्याची चाहूल लागताच रहेजा तेथून निघून गेले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी जिंदाबादचा जोरदार घोषणा दिल्या. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.